एसटी डेपो शौचालय थांबे यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी तब्बल 600 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून खोपट डेपोची पाहणी करीत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान एसटी कर्मचारी यांना या कोट्यवधींच्या निधीचा कुठलाच लाभ नसून सुशोभीकरणाच्या नावाखाली ठेकेदार तुपाशी आहे, तर एसटी कामगार मात्र उपाशी असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कामगार संघटनांच्या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे। कोरोनानंतर आर्थिक डबघाईतून उभारी घेत वाटचाल करणाऱ्या एसटी कामगारांचे कुटुंब मात्र आर्थिक उभारीपासून वंचित राहिले आहे। एसटी कामगारांची 2016 पासूनची प्रलंबित देणी शिल्लक आहेत, ती थकीत देणी आजवर मिळालेली नाही आहेत। मुख्यमंत्र्यांनी निधी सुधारणांसाठी दिलाय, कर्मचारी यांच्यासाठी दिलेला नाही। एसटी कर्मचारी यांचा 2016 पासूनच वेतन करार रखडलाय। सदर करार करून त्या मोबदल्यात शिल्लक रक्कम ही मूळ वेतनात समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आहे। मंगळवारपासून ठाण्याच्या वंदना डेपोजवळ एसटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय। कालपर्यंत राज्यात 1 लाख एसटी कर्मचारी होते, ते आता 80,000 राहिल्याचं सांगून आमच्या आर्थिक मागण्यांची सोडवणूक शासन प्रशासन यांच्या माध्यमातून होत नसल्यानंच आम्ही बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। जर शासनाने आणि सरकारनं दखल घेऊन यावर उपाययोजना केल्या नाही तर 2 दिवसात महाराष्ट्रात राज्यभर चक्काजाम करण्याच्या तयारीत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश बावा यांनी व्यक्त केले, तर सरकारला इशाराही दिलाय। कालपासून आमचं बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे। आमच्या ज्या आर्थिक मागण्या आहेत त्या मागण्यांची सोडवणूक शासन आणि प्रशासन पातळीवर होत नसल्याने आमचं हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे। जे मागणी आहे आपली पूर्ण नाही होणार, काय पुढे पाऊल असणार आहे? जर या 2 दिवसात मागण्या आमच्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम सारखं आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आलेलो आहोत। जो निधी दिला तो बस स्थानकांच्या सुधारणेसाठी दिलेला आहे। कर्मचाऱ्यांच्या ज्या काही आर्थिक मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात तो निधी दिलेला नाही। आमचा जो 2016 पासून वेतन करार रखडलेला आहे, तो वेतन कराराची जी शिल्लक एकतर्फी घोषणा केली होती त्या रकमेचं वाटप जे आहे ते करणं आवश्यक आहे। मूळ वेतनामध्ये त्या रकमेचा समावेश करावा अशी प्रामुख्याने प्रमुख मागणी